अशोक खरात प्रकरणात आज रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर राहणार आहेत। रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून सकाळी 10:30च्या सुमारास त्या एसआयटीच्या चौकशीला सामोऱ्या जातील। या प्रकरणी रुपाली चाकणकरांवरती विविध आरोप करण्यात आले असून आज एसआयटीकडून त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे। मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मिकी, आज रुपाली चाकणकर एसआयटी समोर दाखल होणार आहेत। कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आज त्यांना प्रश्न विचारले जातील? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर मुंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झालेले होते आणि सुरुवातीपासून चर्चा होती की एसआयटी जी गठीत करण्यात आलेली आहे ती चौकशीसाठी रुपाली चाकणकर जे महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यांना या ठिकाणी बोलवलं जाणार आहे। शेवटी आता त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यांना सुरुवातीला एक नोटीस पाठवण्यात आली एसआयटी समोर हजर राहण्याची आणि आज रुपाली चाकणकर त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानाहून एका वकिलासोबत नाशिकच्या दिशेने आता काही वेळापूर्वी त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। जवळपास 10:30-11च्या सुमारास ते एसआयटीच्या या टीमच्या समोर हजर राहतील त्यांच्या वकिलांसोबत अशी माहिती मिळते। एवढंच काय तर आपण बघतोय की जेव्हापासून अशोक खरात यांचा हा सगळा प्रकार हा सगळा गोष्ट समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर कधीच समोर येऊन व्यक्त झालेले नाहीत। मात्र आज जेव्हा ते घरातून निघालेले आहेत, ज्या गाडीतून ते निघाले होते रस्त्यात त्यांनी ती गाडी देखील बदललेली आहे का तर कुणालाही कळू नये की या गाडीमध्ये रुपाली चाकणकर आहे। एवढी गोपनीयता यांच्याकडून पाळली जाते। माध्यमांच्या समोर ते येत नाहीयेत, कुठलाही प्रश्नांना या ठिकाणी उत्तर दिलं जात नाहीये। मात्र आज जेव्हा एसआयटीने त्यांना बोलवलं आहे तेव्हा त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या घरातले काही लोक देखील सोबत आहेत इतर गाड्यांमध्ये। मात्र रुपाली चाकणकर त्यांच्या एका वकिलासोबत थेट नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि जी माहिती मिळते जवळपास 11च्या सुमारास ते नाशिकमध्ये पोहोचतील आणि त्याच्यानंतर एसआयटीच्या टीमच्या समोर असतील। अनेक आरोप त्यांच्यावर सध्या होत आहेत। ते सगळे आरोपांचे पुरावे घेऊन सगळे ते रुपाली चाकणकर एसआयटीच्या समोर जाणार आहेत। कारण ज्या पद्धतीने अशोक खरात जो मुंदूबाबा होता त्याने अन्याय अत्याचार या महिलांवर केलेले आहेत, जे वेगवेगळे अश्लील व्हिडिओज देखील समोर आलेले होते, असे अनेक आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये झालेले होते आणि वेगवेगळे व्यवहार सुद्धा काही आर्थिक व्यवहार सुद्धा यामध्ये आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एसआयटी कडून अर्थातच रुपाली चाकणकरांकडून मागितली जाणार आहेत। आणि बरोबर आहे, त्यामुळे आज एसआयटीच्या चौकशीतून नेमकं काय हाती लागतंय, रुपाली चाकणकर कशा पद्धतीने उत्तरं देत आहेत याकडे लक्ष असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।